न्यूज फॉरवर्ड चैनल में मैं शेख साबिर आपका स्वागत करता हूं। मुंबई आजाद मैदान में आंदोलन शुरू। शिक्षक समन्वय संघ के मुख्य समन्वयकों ने की अपील। देखिए न्यूज फॉरवर्ड की पूरी रिपोर्ट। पलटलेल्या शिक्षण मंत्री महोदयांना पलटून पुन्हा आपला दोन शब्द जो 2001 जानेवारी 2024 पासून आपल्याला पुढील टप्पा आणि नैसर्गिक टप्पावाढ देण्याचं जे आश्वासन दिलं होतं त्याच पद्धतीने आश्वासन देण्यासाठी 3 जानेवारी पासून आपण आझाद मैदानावर जबाबदार आंदोलन पुकारलेलं आहे। हे आंदोलन एकट्याच्या मताचं नाही, तुमच्या सर्वांच्या मतानुसार पुकारलेलं आहे। तरी सर्वांना विनंती आहे आपण आझाद मैदानावर उपस्थित राहावं। ज्या पद्धतीने तुम्ही आम्हाला आंदोलन लावण्यासाठी प्रेरित केला त्याच पद्धतीने तुम्ही आंदोलनात सहभागी व्हावं ही तुम्हाला सर्वांना कळकळीची विनंती करतो आणि थांबतो। जय हिंद, जय अनुदान। नमस्कार। घरी राहणाऱ्या सर्व बांधवांना एक नम्र विनंती आहे की मी एक महिला असून जळगाव जिल्ह्याच्या एका छोट्याशा खेड्यातून आलेली आहे। तुम्हाला सहज शक्य आहे, तुम्ही जर काही कारण देत असाल तर तुम्हाला सांगू इच्छिते, माझी 5 वर्षाची लहानशी चिमुकली मुलगी मी घरी सोडून या ठिकाणी आलेली आहे माझ्या स्वतःच्या हक्काच्या पगारासाठी। तुम्ही पण आलं पाहिजे आणि नाही जर येत असाल तर प्लीज कृपया करून तुमचे पत्ते आम्हाला द्याल। ह्या माझ्या बांगड्या तुमच्यासाठी आणखी विकत घेऊन परत तुमच्यासाठी पाठवेल। आणि महिला भगिनींना एक विनंती आहे की आम्हाला समान हक्क पाहिजे, समान वेतन पाहिजे। मग लढ्यामध्ये पण आपली समानता दाखवा आणि आझाद मैदानाला लवकरात लवकर या, कारण कदाचित पुरुषांपेक्षा महिला ह्या जास्त भांडणात पुढे असतात। तर इथं सुद्धा सरकारशी भांडायला या, आपला हक्क मिळवायला या। समान वेतन जर पाहिजे असेल पुरुषांच्या बरोबरीत तर पुरुषांच्या तुलनेनं आपली सुद्धा संख्या तेवढीच असली पाहिजे। एवढं बोलून थांबते। धन्यवाद। राज्यातील आणि इथे आझाद मैदानावर उपस्थित असणाऱ्या माझ्या सर्व समदुःखी बांधवांना विनंती आहे की आपण 3 जानेवारी पासून जबाबदार आंदोलन लावलेलं आहे। ते आंदोलन यासाठी की मागच्या दिवाळीमध्ये आपण आंदोलन केलं, त्या आंदोलनाला शिक्षण मंत्र्यांनी भेट दिली। शिक्षण मंत्र्यांनी भेट दिल्यानंतर एक शब्द दिला होता आपल्याला की पुढच्या वर्षी म्हणजे 1 जानेवारी 2024 पासून तुम्हाला अनुदानाचा पुढचा टप्पा दिला जाईल आणि त्या प्रत्येक वर्षी पुन्हा टप्पा वाढवून दिला जाईल। जे दिलेले पत्र आहे ते पत्रामध्ये दिलेले शब्द, त्या शब्दाचा खेळ करून शिक्षण मंत्री महोदयांनी जे काही अधिवेशन झालं त्या अधिवेशनामध्ये शब्द फिरवला। राहिलेले दिवस कमी आहेत मित्रांनो, दिवस आता राहिलेले फक्त महिना 1.5 महिना। शासन लोकसभेच्या निवडणुका येतील, त्यानंतर मग विधानसभेच्या निवडणुका येतील, या सगळ्या निवडणुकांमध्ये अडकून पडतो आपण आणि पुढचा टप्पा मिळणार नाही आणि निर्णय सुद्धा होणार नाही। आता राहिलेले आहेत आपल्या हातामध्ये 2-4 दिवस, नंतर आपल्याला प्रॅक्टिकल परीक्षा घ्याव्या लागतील। परीक्षा झाल्यानंतर लगेच वार्षिक परीक्षा येतील। त्या राहिलेल्या आपल्या हातामध्ये जेवढे दिवस आहेत तेवढ्या दिवसामध्ये जर आपल्याला आपला निर्णय करून घ्यायचा असेल तर तो निर्णय फक्त आणि फक्त संख्येच्या जोरावर होणार आहे। त्या संख्येच्या जोरावर होणार आहे तर मग संख्या कशी जमणार? आपण म्हणतो मी टप्प्याने येतो, टप्प्यात आपल्याला शासनाने घेतलेलं। आता शासनाने जे काय आपल्याला टप्प्यात घेतलेले त्या टप्प्यामधून जर निघायचं असेल तर टप्प्याटप्प्याने येणं बंद करा। येत्या सोमवारपासून जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत सर्व शाळा बंद करा आणि आपल्या सगळ्या बांधवांनी आझाद मैदान करा। तुम्हाला सांगतो 18 तारखेनंतर इथं आंदोलन करणं सुद्धा शक्य होणार नाही, कारण राज्यामध्ये अगदी मोठं असणारं जे काही आंदोलन आहे ते आंदोलन 20 तारखेपासून चालू होते आणि ते आंदोलन चालू झाल्यानंतर मराठा बांधवांचं आंदोलन चालू झाल्यानंतर कोणतंही आंदोलन महाराष्ट्रामध्ये तग धरू शकणार नाही आणि त्यामुळे 18 तारखेपर्यंत आपल्याला निर्णय जर करून घ्यायचा असेल तर येत्या 8 तारखेपासून सगळ्या बांधवांनी इथे राहणं गरजेचं आहे। मग 8 तारखेपासून मग इथे बसलेले बांधव म्हणतील आम्ही आज कशाला आलो। पण मित्रांनो, कुणाला ना कुणाला तरी जास्तीचा वाटा खांद्यावर घ्यावा लागतो, वजन खांद्यावर घ्यावं लागतं। त्यामुळे आपण सुद्धा इथे थांबा। येत्या 8 तारखेपासून सर्व राज्यामधल्या शाळा
प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, अंशतः विनाअनुदानित ज्या काही शाळा आहेत त्या सगळ्यावर काम करणारे शिक्षक असतील, शिक्षकेतर कर्मचारी असतील, त्यांनी 4 दिवसासाठी आझाद मैदान गाठा. आपला निर्णय झाल्याशिवाय राहणार नाही. मी तर म्हणतो 8 तारखेची सुद्धा वाट बघू नका. शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार हे 4 दिवस जर आपण तिथे घातले तर बुधवारची जी काही कॅबिनेट आहे त्या कॅबिनेटमध्ये आपला निर्णय झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळं उद्यापासून जसं निघता येईल तसं येऊन आझाद मैदान गाठा. नक्कीच आपला निर्णय झाल्याशिवाय राहणार नाही. आणि सगळ्या बांधवांना एक शब्द आणि एक अनुभवाचे बोल सांगतो, शॉर्टकट यशाला नसतो. काही लोक आंदोलनाला जेवढा खर्च लागतो तेवढा खर्च लोकांना द्यायला तयार आहेत आणि काही लोक गोळा सुद्धा करायला लागलेले. तशानं अनुदान भेटत नाही. आंदोलनासाठी आझाद मैदानावरच यावं लागतं आणि त्याच वेळेस अनुदान भेटतं. अशा भोट्यांच्या नादी लागू नका. असे जे काही नीच नालायक लोक जे त्यांच्या नादी लागू नका. आझाद मैदान गाठा. कोणत्याही शॉर्टकटने कोणताही निर्णय होत नाही. हे आपण सुशिक्षित आहात, सिंगल, डबल, टिबल वेगवेगळ्या आपण पोस्ट ग्रॅज्युएट आहोत. त्यामुळं अशा लोकांच्या नादी लागू नका आणि उद्यापासून आझाद मैदान गाठा. एवढंच सांगतो. 2-3 दिवस आपण जे काही 2 दिवस शाळा बंद राहतील, 3 दिवस शाळा बंद राहतील, त्याचा असणारा सिलेबस आपण पुढे कंप्लीट करू. शिकवणारे आपणच आहेत. आपल्या विद्यार्थ्याचं आपण कदापिही नुकसान होऊ देत नाही. तुम्हाला जाणवत असेल, आठवत असेल, मागच्या 3 वर्षामध्ये शिक्षक समन्वय संघाने जे काही आंदोलनं केले ते आंदोलनामध्ये सुट्ट्यामध्ये केले. त्याचं कारण असे की आपण विद्यार्थ्याचं नुकसान होऊ नये याची काळजी घेतलेली. दुर्दैवानं शब्द फिरवल्यामुळे किंवा आपल्याला पाहिजे तो न्याय न मिळाल्यामुळं आपल्याला नाईलाजानं हे आज शाळा चालू असताना आंदोलन करावं लागलेलं आहे. त्यामुळं हे आंदोलन सुद्धा 2-4 दिवसामध्ये जर आपल्याला संपवायचं असेल तर आपण इथं आलं पाहिजे आणि 100% येणार याची मला खात्री आहे. आपलं हे मैदान भरून आपण काढणार आणि काही लोकांच्या दबावाखाली येऊन जे की भुरटे अशा लोकांच्या नादी लागून ग्रुप सेटिंग केलेले आहेत. लोकांपर्यंत आंदोलनाचे मेसेज जाऊ नये म्हणून ते सगळं या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून, व्हॉट्सअप ग्रुपचं सोडून द्या, फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सगळ्यांना सांगण्यात येते, विनंती करण्यात येते की उद्यापासून आंदोलनाची धार आपल्याला वाढवायची. बुधवारपर्यंत कॅबिनेटला विषय जाऊन निर्णय आपल्याला करून घ्यायचा आहे. यासाठी सर्वांनी लवकरात लवकर आझाद मैदान गाठा. धन्यवाद.